महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आंबेत पूल पुन्हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला। 20 टन वजनापर्यंतच्या वाहनांना परवानगी, ताशी 20 किलोमीटर वेगमर्यादा कायम। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाबाबत मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तांत्रिक तपासणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाचा आढावा घेतल्यानंतर पुलावरून 20 मेट्रिक टन वजनापर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी दिली आहे। मात्र वाहनांचा वेग ताशी 20 किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत पूल हा राष्ट्रीय महामार्ग 109 वरील महत्त्वाचा दुवा आहे। 6 जुलै 2026 रोजी सावित्री खाडीमध्ये 2 मोठ्या बारची धडक पुलाला बसल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती। त्यानंतर 12 जुलैपासून दुचाकी आणि हलकी चारचाकी वाहने नियंत्रित पद्धतीने सुरू करण्यात आली होती। दरम्यान पुलाच्या पाण्याखालील भागाची तांत्रिक पाहणी करण्यात आली। 11 ऑगस्ट रोजी प्लॅनिस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई यांनी पुलाच्या पायाभागाखालील सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला। या अहवालाच्या आधारे 20 मेट्रिक टन वजनापर्यंतची सर्व प्रकारची वाहने ताशी 20 किलोमीटर वेगमर्यादित सुरू करण्यास विभागाची हरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे आंबेत पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयामुळे दापोली, मंडणगड, म्हसळा तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। त्यामुळे कोकणातील नागरिक, व्यापारी, प्रवासी आणि गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने रायगड व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांसह दापोली, मंडणगड आणि म्हसळा येथील संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवलेसह तृप्ती भोईर, आंबेत।